अनंत है शक्ति तेरी महादेव वरर, हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर, गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर, तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए। ह्या ब्लॉग मध्ये आपण आज सगळं काही बघायला भेटू की आजच्या दिवशी बैलांना काय काय केलं जातं। जसे की सकाळमध्ये त्यांची आंघोळ घातली जाते, त्याच्यानंतर बैलांना चारायला घेऊन जातात। त्या दिवशी त्यांना बैलगाडीला लावत नाही म्हणून त्यांना असं पायी चारायला घेऊन जातात, पूर्ण दिवस चारतात। मग दुपारी त्यांना आणल्यानंतर त्यांची चांगली सजावट केली जाते, त्यांना चांगलं सजवलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने, प्रत्येक जण अनोळख्या पद्धतीने त्यांना सजवत असतो। त्यानंतर त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवलेली असते, त्यांना ती खाऊ घातली जाते। त्यानंतर त्यांना मस्त गावात मिरवलं जातं, त्यांची मिरवणूक काढतात, भरपूर लोक बैल फिरवतात। आणि आजचा हा सण शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा सण आहे, कारण आज म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की आज हा बैलपोळा म्हणजे बैलांचा वाढदिवस साजरा केला जातो किंवा बैलांचा सण साजरा केला जातो। तर पुढं नक्कीच बघा की काय काय मज्जा येणार आहे आजच्या पूर्ण दिवसाची। चला बघू, आता बैलांना धुतलं जातं, आपण आता ते बघणार आहोत। माझी काकाची मुलं हे बैलांना धुत आहे। हा एक बैल जो आहे तो धुतला गेलेला आहे, आता हे दुसऱ्याला धुत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज मराठी प्लस आयरणी दोघं भाषांचा वापर केला जाईल या व्हिडिओमध्ये, तर नक्कीच बघा, खूप मजा येणार आहे। दुपारी जेव्हा त्यांना सजवल्यानंतर फिरायला घेऊन जातील, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बैल सजवलेले दिसतील आणि आय थिंक तुम्ही एन्जॉय करणार हा ब्लॉगमध्ये। बैलांना धुतलं गेलं, आता जो माझा काकांचा मुलगा तो आता गाईचं दूध पण काढतोय, बघू शकता तुम्ही। तर पुढे बघू आपण अजून कशा पद्धतीने काय केलं जातं, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की काय काय करतात ते लोक पोळ्याच्या दिवशी, तर बघत राहा। मित्रांनो बघा, आता एक जागा आहे जिथं सगळेजण मोस्टली बैल धुवायला येऊ राहिले, दाखवतो मी तुम्हाला की किती लोक आलेले तिकडे। मित्रांनो मी आता आलोय शेतामध्ये, कारण आजच्या दिवशी हे नारळ वगैरे फोडावं लागतं आपले जे देव असतात त्यांच्यासाठी। तर मी ना तुम्हाला इकडचं सगळं दाखवतो, वातावरण की कसं आहे काय। आपण इकडे आता नारळ, माझे काकांचे मुलं वगैरे पण इकडे ह्या साईडलाच आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो। आणि मी तुम्हाला बोललो होतो ना की आज बैलांना शेतात आणतात, त्यांना चारण्यासाठी आज बिना बैलगाड्याचा, तुम्हाला ते पण दाखवतो मी। सगळ्यात आधी तुम्ही इकडचा नजारा बघा। चला, आपलं आता शेताचं काम झालं आहे, आता आपण जाऊ घरी। आता दुपारी पहिलं वगैरे येतील सगळ्या, आपण आता त्यांची तयारी कशी करतात काय करतात आपण सगळ्या गोष्टी बघू। चला भेटू आता। मित्रांनो बैल सजावटीला सुरुवात झालेली आहे, सगळे बैल जवळपास आता शेतातून येऊन गेले, सगळे लोक आता त्यांची सजावटच करत आहे। चला आता आपण पण बघू की आपल्या बैलांची सजावट कशी केली जाते। तर माझे काकांची मुलं आणि काका हे सगळे लोक सजावट करत आहे, तर बघू चला आपण। हे बघा, मी आता सुरुवात केलेली आहे, दोरी वगैरे त्यांची चेंज होईल। त्यांना पोळ्याच्या दिवशी सगळ्या नवीन गोष्टी दिल्या जातात, म्हणजे एका प्रकारे त्यांच्यासाठी दिवाळी असते, जसे आपण लोक दिवाळीला नवीन कपडे घेतो, हे सगळ्या नवीन गोष्टी त्यांना दिल्या जातात। त्यांचं सजवायचं साहित्य सगळं रेडी झालेलं आहे, मी तुम्हाला ते पण दाखवतो कशा पद्धतीने सजवलं जाणार आहे त्यांना। म्हणजे या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या शरीरावर येणार आहेत, हे बघा तुम्ही। ह्या प्रकारे
मित्रांनो मी आता माझ्या एका अजून भावाच्या इथं आलेलो आहे जिथं बैल जायचे. त्याच्याकडे आहे ठेलारी बैल. ते बैल तुम्हाला खूप चांगले वाटतील. त्यांना सजवलेलं पण एकदम चांगल्या प्रकारे. मी त्यांचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. या बैलांना आपण ठेलारी बैलांना ना खूप जास्त महत्त्व दिले जातं. हे सगळ्यात महागडी जोडी पण यांना म्हटली जाते, म्हणून त्यांना एवढा चांगल्या प्रकारे सजवलेली आहे. तुम्ही बघू शकता हे लोक त्यांना तर तयार करताय. हे बघा पूर्णपणे आता रेडी झालेले आहेत. सुनो काय बिल्ले बाहेर काढते आता संडे का. आपल्या बैलांना फिरवून आता झालेलं आहे. आपण आपले जे बैल आहेत त्यांना आता घेऊन चाललोय. त्यांना आता बांधून देऊ आणि आपण आता दुसऱ्या बैलांची परत मजा बघू. बडा इथे अरे मारा ओ या उन्हात रे मागे दिन बाहेर तू आता बाहेर. मित्रांनो काल आपण बैलपोळा बघितला. आज आपण बघणार आहोत बकरी पोळा. याच्यामध्ये पण लोक किती धूम करतात तुम्हाला बघायला भेटेल. मित्रांनो अशा प्रकारे आपला पोळा सण साजरा करून झालेला आहे. तुम्ही प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठला पार्ट जास्त आवडलेला आहे. मग मला तसा प्रतिसाद द्या, म्हणजे मी पुढील जे व्हिडिओ बनवेल त्याच्यात मला कळेल की कसे पार्ट टाकायचे आहेत. आणि नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि एकदा जाता जाता या मनमोहक दृश्याचा चलो बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.